नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना किंवा पूजा करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शिवलिंगावरती जल अर्पण करण्याची योग्य पद्धत। ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असतो त्यावेळेस स्त्रियांनी डोक्यावरती पदर घ्यावा किंवा ओढणी तरी घ्यावी। पुरुष असतील तर पुरुषांनी डोक्यामध्ये टोपी घालावी किंवा डोक्यावरती रुमाल घ्यावा। जे शिव महादेवाच्या मंदिरामध्ये जी ऊर्जा असते ती प्रचंड असते, ती सामान्य माणसांना तोलू शकत नाही। म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करत असताना आपल्या डोक्यावरती आपण रुमाल, ओढणी, पदर काहीतरी याचा वापर करायचा असतो। काही महिलांनी शिवरात्रीच्या दिवशी 16 शृंगार करून महादेवांची पूजा करावी। बांगड्या, टिकली, कानातले, गळ्यातले असे जे अलंकार आहेत स्त्रियांचे 16 शृंगार म्हणून ते सर्व परिधान करून महादेवांची पूजा केल्याने आपले सौभाग्य वाढते। शिवलिंगावरती जल अर्पण करण्याची योग्य दिशा कोणती? तर शिवलिंगावरती आपण जल ज्यावेळेस अर्पण करत असतो त्यावेळेस पूर्वेकडे तोंड करून कधीही उभे राहू नये। पूर्वेकडे भगवान शिवांचे मुख्य प्रवेशद्वार असते आणि आपण पूर्वेकडे जर तोंड करून उभे राहिलं तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरती अडथळा निर्माण होतो, म्हणून पूर्वेकडे तोंड करून उभे राहायचे नसते। उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगावरती अभिषेक करावा, कारण उत्तर दिशा ही महादेवांची आणि पार्वती मातेला असे दोघांनाही समर्पित आहे। उत्तर दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। म्हणून उत्तर दिशेला तोंड करून आपण जलाभिषेक करावा। शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना ते कोणत्या भांड्यातून अर्पण करावे? तर शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना आपल्याला शक्य होईल तितकं करून आपण तांब्याच्याच भांड्यातून शिवांना जल अर्पण करावे। तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने त्याचे फायदेही आपल्याला मिळतात। ज्या भांड्यामध्ये लोखंड वापरले गेलेले आहेत त्या भांड्यातून कधीही शिवलिंगावरती जल अर्पण करू नये। प्लॅस्टिकच्या बाटल्यातून किंवा प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यातूनही शिवलिंगावरती जल अर्पण करू नये। मात्र तांब्याच्या भांड्यातून फक्त जलच अर्पण करावे। तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावरती दूध कधीही अर्पण करू नये। शिवलिंगावरती कधीही शंखाने अभिषेक करू नये। शिवलिंगावरती ज्यावेळेस आपण जल अर्पण करत असतो त्यावेळेस आपण एकसारखी एकदम छोटी अशी धार लावावी। ती धार लावताना कधीही ती खंडित होऊ देऊ नये। तांब्याचे भांडे पूर्ण फुल भरून घ्यायचे आणि छोटी धार लावून शिवलिंगावरती जल अर्पण करायचे आहे, ते खंडित होऊ द्यायचे नाही। शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना आपल्याला इतर कोणतीही सामग्री त्यामध्ये मिसळायची नाही। उदाहरणार्थ फुले, अक्षदा किंवा तीळ वगैरे आपण ते शिवलिंगावरती नंतर व्हायचे असतात, पण जल अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये या गोष्टी कधीही मिसळू नये। त्यामुळे त्याची शुद्धता कमी होते। भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त पाण्याने अभिषेक करावा। विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी कोणतीही व्यक्ती शिवांची मनापासून पूजा करते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। ज्या मुलींना चांगला वर मिळावा म्हणून किंवा ज्या स्त्रियांचे पतीसोबत चांगले नाते घट्ट व्हावे यासाठी महिलांनी किंवा मुलींनी हे व्रत केले पाहिजे। जलधारा शंकरांना अतिशय प्रिय आहे, म्हणून कोणत्याही भक्तांनी जलधारा अर्पण केल्यावरती प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते। आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस शिवलिंगावरती अभिषेक करतो ते पाणी किंवा जो अभिषेक केलेली सामग्री असते, दही, दूध, पाणी, ते पाणी आपण कधीही तुळशीला घालू नये। यामुळे आपल्या घराला किंवा ज्या व्यक्तीला अभिषेक केला आहे त्या व्यक्तीला कालसर्प दोष लागू होतो। त्यामुळे शिवपिंडीवरती अभिषेक केलेले पाणी कधीही तुळशीला घालू नये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।